नमस्कार मित्रांनो, लोकशाहीत लोकांची छडी आवाज करत नाही, पण ती जेव्हा फटका देते तेव्हा कळ येईल असा फटका देते. असा फटका आज भाजपाला मिळालेला आहे. कुठेतरी लोकांनी भाजपाला इशारा दिलेला आहे की तुमचं काहीतरी चुकतंय, दुरुस्ती करायला वेळ आहे, पण या चुकीतनं सुधारायचं का नाही, शिकायचं का नाही, हे भाजपाला ठरवायचं आहे. देशात 3 पोटनिवडणुकांचे निकाल लागले. गुजरातमधल्या बडोद्याजवळच्या मांजलपूर मतदारसंघात भाजपाचा विजय झाला. मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा दांतिया येथे पराभव झाला. काँग्रेसचा विजय झाला, पण 2023 सालीही काँग्रेस तिकडे जिंकलं होतं. पण जिथून भाजपाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे 2006 पासून खरं तर सातत्याने निवडून येत आहेत. 2008 साली हा मतदारसंघ नव्याने तयार करण्यात आला. 2005 सालच्या निवडणुकीत नितीन नवीन यांचे वडील त्या भागातनं निवडून आले होते. तेव्हा मतदारसंघाची रचना वेगळी होती. त्यांच्या निधनानंतर नितीन नवीन राजकारणात आले आणि वडिलांच्या जागेवर ते उभे राहिले आणि तेव्हापासून सातत्याने 2006, 2010, 15, 20 नितीन नवीन तिकडनं निवडून येत आहेत. आणि प्रशांत किशोर जे एकेकाळी नरेंद्र मोदींच्या प्रचार यंत्रणेतला एक महत्त्वाचा भाग होते, त्यांनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली. फक्त मोदीच नाही, नंतर देशातल्या प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय नेत्याच्या प्रचारामध्ये प्रशांत किशोर महत्त्वाचं योगदान देत होते. नंतर त्यांनी त्यातनं बाहेर पडून स्वतःचा राजकीय पक्ष काढला, पदयात्रा केली. बिहारमध्ये ते सगळीकडे फिरले आणि तिकडे त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये जवळपास सगळ्याच्या सगळ्या जागा म्हणजे 243 पैकी 238 जागा लढवल्या आणि एकही जागा जिंकण्यात त्यांना यश मिळालं नाही. सणकून पराभव झाला आणि त्यामुळे प्रशांत किशोर राजकारण सोडणार का अशी चर्चा तेव्हा रंगली होती. पण त्यांनी नितीन नवीन यांच्या जागेवर, कारण नितीन नवीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते राज्यसभेवर गेले आणि या जागेवर कोणीही कुत्रा मांजर उभी केली तरी त्याला निवडून आणू अशी दरपोक्ती भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली होती. त्याला दरपोक्ती म्हणा किंवा कदाचित मोदीजी की जय हो नावाची जी संस्कृती भाजपात आलेली आहे की ज्यांचं काही कर्तृत्व नाही त्यांनीही मोदीजी की जय हो म्हणायचं आणि मोदींच्या नावावर आपलं राजकारण रेटायचं. म्हणजे करायचं, आपल्याला जे करायचं ते करायचं, नाव मोदीजींचं घ्यायचं आणि मोदींच्या नावावर आम्ही कोणालाही निवडून आणू शकू असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं होतं. पण त्या जागेवर तब्बल 19,000 मतांनी प्रशांत किशोर यांचा विजय झालेला आहे. भाजपाचे उमेदवार जे कोणाला माहीतही नव्हते, पण आम्ही कोणालाही उभं करू आणि निवडून आणू ही जी घमेंड हळूहळू तयार झाली होती, त्या घमेंडीला बिहारच्या जनतेने नाकारलेलं आहे. गंमत म्हणजे बिहारमध्ये सगळं जातीवर चालतं आणि भाजपाचाही उमेदवार जातीवरच होता. नीरज कुमार, अर्थात त्याच्यामध्ये कोणाचंही आडनाव बिहारमध्ये नसतं, सगळे कुमार, कुमारी, किशोर असेच असतात. प्रशांत किशोर ब्राह्मण आहे, प्रशांत किशोर पांडे. नीरज कुमार कायस्थ म्हणजे CKP उद्धव ठाकरेंच्या बिरादरीतले, पण ते सिन्हा लावत नाहीत, ते नीरज कुमार नाव लावतात. आणि या जागेवर CKP म्हणजे कायस्थ वोट 14%, ब्राह्मण 60%, कायस्थ 14% आहेत आणि तरी देखील ब्राह्मण असलेले प्रशांत किशोर निवडून येतात आणि कायस्थ असलेले नीरज कुमार पराभूत येतात. याचाच अर्थ मतदारांनी भाजपाला सुचवलेलं आहे की आम्हाला गृहीत धरू नका, कोणालाही उभं कराल आणि तो या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. म्हणजे भाजपात हल्ली सगळ्या गोष्टी सर्वे करून होतात. कोणत्या मतदारसंघात कोण कोणत्या जातीचं आहे, ही जात कोणाला मतदान करणार, ती जात कोणाला मतदान करणार, गेल्या 5 निवडणुकात कोणत्या जातींनी कोणाला मतदान केलं होतं, हे सगळं शाबूत आहे. म्हणजे असं नाही आहे की असं होत नाही. लोक दुर्दैवाने अजूनही देशात जातीच्या आधारावर मतदान करतात, ही वस्तुस्थिती आहे.
परंतु त्याच्या पलीकडे जाऊनही लोकांची अशी अपेक्षा असते की माणूस आपल्या जातीचा नको, कामाचाही असावा. आणि नीरज कुमार म्हणून भाजपाने जो काही उमेदवार दिला होता तो कोण, कुठला, त्यांची भूमिका काय, सगळ्याबाबत आनंद होता. जी भाजपात हळूहळू एक पद्धत रूढ होते, मी नाही तर मी बसवीन, त्यांनी माझ्या वतीने राज्य करावं, मी केंद्रात गेलो तर मी बसवीन, त्यांनी माझ्या वतीने राज्य करावं, म्हणजे खरी सत्ता माझ्याच हातात राहील, ती जागा माझी आहे आणि त्यामुळे तिथे माझाच हुकूम चालेल, फक्त कोणाला तरी तर आमदार बनवलं पाहिजे. मग त्यातल्या त्यात ज्याला अजिबात काही स्वतःची ओळख नाही, धमक नाही, अशा माणसाला तिथे बसवायचं आणि मग त्याला सांगायचं, म्हणा मोदीजी की जय हो. तुम्हाला म्हणेल मी आज एवढी टीका का करतोय, ही मी 4-5 दिवस टीका करणार आहे. त्याच्यानंतर जसं म्हटलं की एक प्रेशर कुकरमधनं वाफ बाहेर जाऊन द्यायची नसते, पुन्हा आपल्याला काम करायचं आहे. आणि त्यामुळे कृपया या टीकेकडे काय झालं काय अशा यांनी बघू नका. ज्या गोष्टी चुकीच्या जाणवत होत्या त्या आत्तापर्यंत न बोलायचं कारण गोष्टी काम करत होत्या. जोपर्यंत गोष्टी काम करतात तोपर्यंत चुका काढायची गरज नाही आहे. पण जेव्हा गोष्ट काम करत नाही तेव्हा त्याबद्दल बोलणं, कारण हा इशारा असतो, हा इशारा लोकांनी दिलेला आहे. प्रशांत किशोर तुम्हाला आवडत असेल नसेल, जो काही असेल ते एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी भूमिका मांडून निवडणूक लढवली होती आणि ही गोष्ट भाजपाला आता शिकावी लागेल. मोदीजींच्या नावावर अजूनही बरेच जण निवडून येतील, मोदींचा प्रभाव कायम आहे, पण तो प्रभाव केवळ तुम्हाला जागा निवडून देणार नाही. तुम्ही ज्याला उमेदवार करताय, आज भाजपचं कसं झालंय, राज्यसभेतले आणि याच्यामध्ये काही लोक टेक्नोक्रॅटिक निवडायचे आणि बाकी सगळे जातीच्या प्रतिनिधित्वानुसार, ती माणसं कोणाला माहितीही नसतात आणि ते तिथे जाऊन काय काम करतात तेही माहिती नसतं, पण त्यांच्यामध्ये त्या अनुसार जात, भाषा, प्रांत यानुसार मंत्रिपदाचं वाटप करायचं, राज्यसभेचं वाटप करायचं, की एका प्रकारे आम्ही सबका साथ सबका विकास, सगळ्यांना न्याय देतोय, आम्ही सगळ्या जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व येतं. अरे पण तुम्ही ज्यांना तिकीट देतायत ते जाऊन तिथे काय करतायत, ते कोण आहेत, त्यांची राजकीय भूमिका काय आहे, ते कधी किती वेळा व्यक्त झालेत, हे काही नाही. आणि कुठेतरी हे जे मॉडेल आहे त्याला यश मिळतंय म्हटल्यावर ते मॉडेल अधिकाधिक घट्ट होत चाललं होतं. त्याला छेद देण्याचं काम प्रशांत किशोर यांनी केलंय. या मतदारसंघामध्ये अंदाजे, म्हणजे सगळा हा अंदाज आहे, पण कायस्थ 14% आहेत, मुसलमान 12% आहेत, ब्राह्मण 60% आहेत. पण आत्तापर्यंत भाजपा या मतदारसंघात कधीही पराभूत झाला नव्हता आणि भाजपाला कधीही 45 का 28%च्याहून खालती मतदान झालं नव्हतं. ते आता 37%वर, म्हणजे भाजपाचं किमान 10% मतदान घटलंय. नुसता प्रशांत किशोर विजय झालेला नाहीये, भाजपाच्या नेहमीच्या मतदारांनी भाजपाची साथ सोडलेली. याच्या मागे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्यातला एक तर्क असा आहे की भाजपाने जे मध्यमवर्गीयांना आणि जनरल कॅटेगरी वोटर्सना गृहीत धरलेलं आहे की तुमच्यासाठी आम्ही पाकिस्तानवर हल्ला केलाय का, कोणी मोदींशिवाय दुसऱ्या कोणाच्यात हिंमत आहे का, नोटबंदी करण्याची हिंमत आहे का काँग्रेसकडे, मग त्यामुळे बाकी काही विचारू नका आणि आम्हाला मतदान करा, असं मध्यमवर्गीयांना सांगून मध्यमवर्गीय मतदान करून कदाचित आता बिहारमध्ये, आणि बिहारमध्ये तर खूप वेगळी परिस्थिती आहे, कारण बिहारमध्ये लालू प्रसाद यांचं जंगलराज हटवायचं तर एक जबरदस्त गठबंधन उभं करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि ते गठबंधन उभं राहिलं तेव्हा भाजपाला मुख्यतः ज्याला आगडी जाती म्हणता येतील, म्हणजे बिहारमध्ये याच्यामध्ये ब्राह्मण, भूमिहार, कायस्थ वगैरे, बनिया त्याच्यामध्ये ओबीसीत आहे, पण बाकीच्या ठिकाणी बनिया अप्पर कास्टमध्ये होतो. पण या अप्पर कास्ट हिंदू खूप मोठ्या संख्येने भाजपाला मतदान करत होते. नितीश कुमार यांना मुख्यतः ओबीसी, महिला, काही मुसलमान, अतिपिछडे, महादलित यांचं मतदान होत होतं. आणि रामविलास पासवान, नंतर त्यांचा वारसा चालवणारे चिराग पासवान यांना दलित समाजाचे काही लोक मतदान करत होते. म्हणजे पूर्णपणे तिथे पोलरायझेशन झालं होतं. दुसरीकडे लालू प्रसाद यांच्यासोबत मुस्लिम यादव होते आणि त्यामुळे सातत्याने भाजपाला मतदान करूनही भाजपाला कायम उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागत होतं. एक तर्क असा दिसतोय त्यामुळे की आत्ता भाजपाचे मुख्यमंत्री झाले, पण भाजपाने
जनरल कॅटेगरी किंवा अपर कास्ट हे बिहारचं आहे म्हणून जातीचे चर आहे. मुख्यमंत्री न नेमता कुशवा समाजाचा मुख्यमंत्री नेमला म्हणून, कारण बिहारमध्ये सगळ्या गोष्टी जातीवर होतात अजूनही, त्याचा एक बॅकलॅश म्हणून की ठीक आहे तुम्ही आमचं ऐकणार नसाल तर आम्ही तुमचं ऐकणार नाही, अशा प्रकारचं हे आहे. कदाचित याच्या मागे सगळं जे UGCच्या अंतर्गत म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जात होता तेव्हा UGCच्या नियमावलीमध्ये कुठेतरी विद्यापीठाच्या कॅम्पसवर जातीयवाद किंवा जातीच्या आधारावर शिवीगाळ झाली तर त्याच्यावर कारवाई करण्याचे जे काही नियमावली बदलत होते त्याचा जो एक राग होता तो बाहेर पडला नव्हता. तो कुठेतरी असं असू शकतं, तोही फॅक्टर असू शकेल. कदाचित जे भाजपाने एक कुठलीही पार्श्वभूमी नसलेला उमेदवार दिला की आम्ही ठरवणार, तुम्ही फक्त मतदान करा, तुम्ही बघू नका, महाराष्ट्रातल्याही 288 सीट नरेंद्र मोदीच उमेदवार आहेत हे बघा आणि मतदान करा, हा गुरुमंत्र होता. ते राष्ट्रवादी आहे का शिवसेना आहे का भाजप आहे बघू नका. तेव्हा लोकांनी मतदान केलं. बटेंगे तो कटेंगे या मुद्द्यावर मतदान केलं. पण लोक इतकेही मूर्ख नाही आहेत की उमेदवाराचं चारित्र्य, त्याचं शिक्षण, त्याचे कोण आहे काय आहे तो, शेवटी तुमचे लोकल प्रश्न सोडवणारा तुमचा उमेदवार आहे, तुमचा आमदार आहे. मोदी सोडवणार नाहीत घरचे प्रश्न तुमच्या. आणि त्यामुळे कुठेतरी भाजपा हे सगळं एक मॉडेल अधिकाधिक कन्सॉलिडेट करत होती. त्याला हा इशारा आहे. कदाचित म्हणजे मी काही भविष्यवेत्ता नाही आहे, कदाचित हा एक ट्रेंड आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये पण योगी आदित्यनाथ अनेक वेळेला खासदार होते गोरखपूर लोकसभा मतदारसंघातनं. ते जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या जागी पोटनिवडणुकीत झाली. जी जागा भाजप कधीही हरत नव्हती, म्हणजे 11 जागा असताना लोकसभेत 80 पैकी, तेव्हाही भाजपा जी जागा हरली नव्हती तिथे भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे म्हणणारे म्हणू शकतात की योगींची पण जागा जर भाजपा हरली होती तर नितीन नवीनची जागा हरली तर काय मोठी गोष्ट. पण त्याच्यातही असं सांगितलं जातं की तेव्हाही मोदी आणि योगींमध्ये काहीतरी एक शीतयुद्ध तेव्हा पेटलं होतं की गोरखपूरची जागा कोणाला द्यायची. मोदींच्या मनात एक होतं, योगींच्या मनात दुसरं होतं. मोदींचं खरं ठरलं आणि मग पराभव झाला. आणि त्यानंतरही ते शीतयुद्ध काही काळ धुमसत राहिलं होतं. पण ही गोष्ट आत्ताच्या विद्यार्थी आंदोलनानंतर पुन्हा भाजपाला मिळालेला धडा आहे. काँग्रेस, RJD, उबाठा, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट यांनी हुरळून जायचं कारण नाही आहे, कारण लोकांनी नव्या चेहऱ्याला संधी दिली. राजकारणात विरोधी पक्षांपेक्षा प्रशांत किशोरची विश्वासार्हता जास्त आहे. प्रशांत किशोर राजकीय चाणक्य म्हणून राजकीय पक्ष त्याला ओळखत होते. लोकांच्यात जाऊन जनरल इलेक्शन लढवताना लोकांनी त्याला नाकारलं, कारण तेव्हा RJD विरुद्ध BJP अशी लढत असते आणि तेव्हा लोक मोदींच्या बाजूने उभे राहतात, नितीश कुमारच्या बाजूने उभे राहतात, भाजपाच्या बाजूने उभे राहतात, कारण ते महायुद्ध असतं. पण जेव्हा बिहारचा निकाल लागलेला आहे, भाजपाकडे मुख्यमंत्री पद आहे आणि अशा वेळेला ही लढाई जेव्हा नेमकी एका जागेची आहे तेव्हा लोक आपली फिर्याद मांडतात. ती भाजपाला ऐकू येईल का? ऐकू आली तर सगळ्या गोष्टी बदलता येणार नाहीत. लक्षात घ्या, राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत काहीतरी पॅटर्नवरच पक्षाला काम करावं लागतं. दुर्दैवाने देशामध्ये लोक जातीवर मतदान करतात आणि त्यामुळे ते बघून पक्षाला तशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. पण मधून आपण लोकांचं ऐकतोय, त्याच्यानुसार आपण वागतोय हे दाखवावं लागतं. कुठेतरी ते कमी पडत होतं, त्याचा हा परिणाम असावा. हे जे सगळ्या 3-4 गोष्टी झाल्या त्या चांगल्या नव्हत्या, पण त्या आठवडाभरात झाल्या. त्या 2029च्या पूर्वी जवळपास 2.5-3 वर्ष झाल्या. ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे. आता जर या चुकांमधून बोध घ्यायचा असेल, काय असतं राजकारणात एक मॉडेल असतं, शेतीचं आहे की तुम्ही एक पीक लावता, भरपूर उत्पन्न येतं, दुसऱ्या वेळेला लावता, तिसऱ्या वेळेला नाही होत. तुम्हाला तुमच्या मेथडमध्ये, तुम्हाला तुमच्या गोष्टीमध्ये बदल करावा लागतो. याचा अर्थ ते आत्तापर्यंत करत होता ते चुकीचं होतं अशातला भाग नाही. पण शरद पवारांच्या भाषेत भाकरी फिरवावी लागते. भाजपाला आता भाकरी फिरवण्याचा इशारा जनतेने केलेला आहे. ती भाकरी किती आणखीन तव्यावर ठेवायची, कधी फिरवायची, कधी ती भाकरी काढून दुसरी भाकरी ठेवायची, याचा भाजपाला गांभीर्याने विचार करायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.